हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या YouTube चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। आज 13 फेब्रुवारी वार आहे मंगळवार आणि आज आहे गणेश जयंती। तर या दिवशी अंगारक योग सुद्धा बनलेला आहे आणि त्यामुळे आपल्याला गणपती बाप्पांना काही वस्तू अर्पण करायच्या आहेत। गणपती बाप्पांना नैवेद्य काय दाखवायचा आहे, दिव्यामध्ये कुठली वस्तू आपल्याला घालायची आहे याची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। त्याचबरोबर इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी आणि आयुष्यातील संकटांचा नाश करण्यासाठी, दारिद्र्य संपवण्यासाठी कुठले उपाय तुम्हाला करायचे आहेत हे सुद्धा मी तुमच्यासोबत आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा अतिशय महत्त्वाचा असा आहे, तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि असेच जर तुम्हाला माहितीपूर्ण व्हिडिओ बघायला आवडत असतील तर चॅनलला पण नक्की सबस्क्राइब करा। आज गणेश जयंतीच्या दिवशी गणपती बाप्पांचा जन्म झाला होता म्हणून आपण ही गणेश जयंती साजरी करत असतो। गणपती बाप्पांचा वाढदिवस आपण आज साजरा करत असतो। हा मंगळवारचा दिवस आहे तर तो गणपती बाप्पांना समर्पित आहे आणि मंगळवार आणि गणेश जयंती हा एकाच दिवशी आलेला असल्यामुळे या दिवशी अतिशय सुंदर आणि अतिशय दुर्मिळ असा योग तयार झालेला आहे। आज सकाळी उठल्यापासून आपल्याला काय काय उपाय करायचे आहेत यावरचे डिटेल व्हिडिओ काल तुमच्यासोबत मी शेअर केलेले आहेत। तुम्ही जर ते व्हिडिओ पाहिले नसेल तर नक्की बघा। तर आज आपल्या घराचं आपल्याला उंबरठ्यावरती हळदीचं लेपन पण करायचं आहे। त्यानंतर आपल्याला आपल्या घरामध्ये असणाऱ्या गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती कच्च्या दुधाने किंवा पंचामृताने अभिषेक घालायचा आहे। लाल रंगाचं वस्त्र तुम्हाला स्वतःला आवर्जून परिधान करायचं आहे। बाप्पांना लाल रंग अतिशय प्रिय आहे त्यामुळे तुम्हाला आज लाल रंगाचं वस्त्र सुद्धा परिधान करायचं आहे। गणपती अथर्वशीर्षाचं पठण करायचं आहे। गणपती बाप्पांचं संकटनाशक स्तोत्राचं पठण करायचं आहे। गणपती बाप्पांची आरती करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला नैवेद्य अर्पण करायचं आहे। तर बघा अत्यंत विशेष असा हा आजचा दिवस आहे। 10-15 मिनिटं तरी संपूर्ण वर्षभरामध्ये तुम्ही थोडासा वेळ काढायचा आहे आणि जेवढा जास्तीत जास्त सेवा तुम्हाला गणपती बाप्पांच्या करता येतील तेवढा जास्तीत जास्त सेवा तुम्हाला आजच्या दिवशी करायच्या आहेत। त्याचबरोबर तुम्ही आजच्या दिवशी काय काय नैवेद्य अर्पण करू शकता तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे बाप्पांच्या आवडीचे मोदक। आज तुम्ही उकडीचे मोदक सुद्धा गणपती बाप्पांना अर्पण करू शकता। तीळ गुळाची पोळी किंवा तिळाचे लाडू किंवा गुळ खोबरं अशा पद्धतीचे नैवेद्य हे गणपती बाप्पांचे अतिशय आवडीचे नैवेद्य आहेत तर ते तुम्हाला अर्पण करायचे आहे। त्यानंतर तुम्हाला तुमच्या आयुष्यातल्या सर्व संकट आणि विघ्नांचा नाश करण्यासाठी आणि तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करण्यासाठी तुम्हाला गणपती बाप्पा हे सदैव आशीर्वाद देतील आणि तुमच्या वरती सदैव ते प्रसन्न सुद्धा राहतील। आता जर तुम्हाला या सगळ्या गोष्टी करायला दिवसभरामध्ये नाही वेळ मिळाला तर तुम्ही आज दिवसभरामध्ये किंवा रात्री 9:30-10 वाजेपर्यंत केव्हा सुद्धा सांगितलेले हे सगळे उपाय करू शकता। आपल्या मनामध्ये जे श्रद्धा आहे तर ती अतिशय महत्त्वाची आहे। वेळेचं याला कुठल्याही प्रकारचं बंधन नाही। देवाची भक्ती करण्यासाठी आपल्याला कुठल्याही प्रकारचं वेळेचं बंधन नसतं। त्यामुळे तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही कधीही हे सांगितलेले सगळे उपाय आणि सेवा या करू शकता। तर आज तुम्हाला मी जो उपाय सांगणार आहे तर तो सुद्धा अत्यंत साधा सोपा उपाय आहे। एक गुळाची वाटी घ्या, त्यावरती तुम्हाला खोबऱ्याचा तुकडा ठेवायचा आहे। त्यानंतर तुम्हाला दुर्वांच्या ज्या काडी आहेत तर त्या सुद्धा गणपती बाप्पांना तुम्हाला अर्पण करायच्या आहेत। त्यामुळे सुद्धा आपल्या सर्व इच्छित मनोकामना या पूर्ण होतात। 21 किंवा 11 दुर्वांच्या ज्या जुड्या आहेत तर त्या तुम्हाला अर्पण करायच्या आहेत। आयुष्यातले सर्व विघ्न आपल्या त्यामुळे टळून जातील, दारिद्र्य संपेल, गणपती बाप्पा हे अखंड तुमच्यावरती प्रसन्न राहतील। आणि हे सगळं करून झाल्यानंतर आपल्याला दिव्यामध्ये एक वस्तू टाकायची आहे। आता संध्याकाळी जो आपण दिवा लावत असतो तर त्या दिव्यामध्ये आपल्याला ही वस्तू टाकायची आहे। आपल्या सर्व इच्छित मनोकामना पूर्ण करण्यासाठी ज्या ज्या इच्छा आपल्या मनामध्ये खूप दिवसांपासून अगदी आहेत तर त्या सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्याला हिरवे मूग घ्यायचे आहेत आणि मुगाचे उपाय जर तुम्ही आजच्या दिवशी केले तर तुम्हाला त्याचा लाखो पटीने लाभ हा होत असतो। गणपती बाप्पांना हिरवे मूग जे आहेत तर ते अत्यंत प्रिय आहेत आणि त्यामुळे तुम्ही या दिवशी हिरव्या मुगाचा सुद्धा उपाय जर केला तर तुमच्या आयुष्यातल्या सर्व इच्छा या पूर्ण होतील।
गणपती बाप्पा आपल्यावरती प्रसन्न होतील तर तुम्हाला 21 हिरवे मूग घ्यायचे आहेत, त्यामध्ये थोडासा कुंकू आणि हळद तुम्हाला टाकायचं आहे आणि तुम्हाला 2 मुगाचे दाणे 3 बोटांमध्ये उचलायचे आहेत आणि अथर्व शीर्ष म्हणायचं आहे आणि त्यासोबतच एक एक मुगाचा दाणा तुम्हाला अर्पण करायचा आहे। आता संपूर्ण गणपती अथर्व शीर्ष म्हणत तुम्ही 1 2 असे किंवा 3 दाणे असे उचलून तुम्हाला गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती अर्पण करायचं आहे आणि हे दाणे संपूर्णपणे आपल्याला अशा पद्धतीने अथर्व शीर्ष म्हणेपर्यंत आपल्याला संपवायचे आहेत आणि अर्पण करायचे आहेत। त्यानंतर तुम्हाला दिव्यामध्ये 2 कापराच्या वड्या या घालायच्या आहेत। नैवेद्य अर्पण करून झाल्यानंतर तुम्हाला सेवा करायची आहे। सगळं काही करून झाल्यानंतर जेव्हा संध्याकाळी 6:30च्या वेळेला तुम्ही जेव्हा एक छोटीशी मातीची पणती तुम्हाला घ्यायची आहे आणि त्यानंतर मुगाचे जे दाणे आहेत आणि कापराची जी वडी आहे तर ती तुम्हाला त्या पणतीमध्ये ठेवायची आहेत। 1-2 कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत आणि मुगाच्या दाण्यांसोबत तुम्हाला कापरासोबत त्याला प्रज्वलित करायचा आहे आणि हा जो धूर आहे तर तो गणपती बाप्पांवरती तुम्हाला अर्पण करायचा आहे। हा उपाय केल्यामुळे आयुष्यामध्ये तुमची भरभरून प्रगती होईल आणि चोहो बाजूनी लक्ष्मी तुमच्या घरामध्ये येईल आणि तुमच्या घरामध्ये जी अलक्ष्मी आहे तर ती सुद्धा घराच्या बाहेर निघून जाईल आणि अखंड लक्ष्मीची कृपा तुम्हाला प्राप्त होईल। घरामध्ये पैसा येईल, आलेला पैसा घरामध्ये खेळता राहील। तर अत्यंत असे हे काही प्रभावी आणि विशेष उपाय आहेत तर ते आपल्याला चतुर्थीच्या दिवशीच करता येतात, त्यामुळे तुम्ही आजचा दिवस अजिबात चुकून सुद्धा कमावू नका। आज तुम्हाला जेवढे पण मी उपाय काही सांगितले ते नक्की आवर्जून करा। गणपती बाप्पांना प्रसन्न करण्यासाठी जेवढे तुम्हाला जास्तीत जास्त उपाय करता येते तेवढे उपाय करा आणि सेवा सुद्धा करा। गणपती बाप्पा हे संकटांचा नाश करणारे विघ्नहर्ता आहेत आणि त्यामुळे गणपती बाप्पा हे ज्ञानाचे आणि बुद्धीचे सुद्धा देवता आहेत आणि त्यामुळे तुमच्या मनामध्ये जर एखादी इच्छा असेल तर त्याचा नवस सुद्धा तुम्ही आज बोलू शकता। मनापासून श्रद्धा ठेवून गणपती बाप्पांची सेवा करा, उपाय करा। नक्कीच ते आपल्या भक्तांच्या प्रत्येक प्रार्थनेला ते धावून येत असतात। तर सांगितलेले सगळे उपाय हे अतिशय प्रभावी असे उपाय आहेत, नक्की करा। तर चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांच्या बरोबर शेअर करा आणि चॅनलला पण नक्की सबस्क्राइब करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।